नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या देवांना कोणती फुले आवडतात किंवा कोणत्या देवांना कोणती फुले वाहावीत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या धर्मशास्त्रामध्ये जे प्रथम देवता मानले गेले आहे, म्हणजे कोणत्या पण कार्याची शुभारंभ करताना किंवा सुरुवात करताना आपण जी प्रथम देवता म्हणजे पूजा करतो ते म्हणजे आदि वंदू तुज मोरया, म्हणजे श्री गणेश म्हणजे गणपतीची। म्हणून पहिल्यांदा जे श्री गणेश म्हणजे गणपतीला आवडते फूल म्हणजे लाल जास्वंदाचे फूल आवडते, तसे दुर्वा किंवा गुलाब आपण गणपतीला वाहतो। त्यानंतर श्री महादेव म्हणजे शिवशंकर, शिवशंकराला पांढरे धोत्राचे फूल आवडते व बेलपत्र किंवा बेलाची पानं आपण शिवलिंगावरती वाहावे। व महाविष्णू, महाविष्णूंना तुळशी पत्र किंवा मंजुळा, तुळशी मंजुळा तसेच कमळ हे महाविष्णूंना आवडते। नंतर गुरुवार म्हणजे दत्तगुरूंचा वार, गुरूंना म्हणजे दत्तगुरूंना परिजाताचे फूल किंवा केवडा किंवा मोगरा हे फूल दत्तगुरूंना आवडते। व श्रीकृष्ण, श्रीकृष्णांना तुम्हाला माहितीच आहे की श्रीकृष्णांना आपण तुळस म्हणजे वाहतो किंवा कृष्ण तुळस देखील त्याला म्हणतात। व देवी ज्या आहेत म्हणजे लक्ष्मी आहे, दुर्गा माता आहे, सरस्वती म्हणजे लक्ष्मी देवी आहे, त्याला आपण माता लक्ष्मीला आपण गुलाब किंवा कमळाचे फूल आपण आवडते। त्यानंतर दुर्गा माता, दुर्गा मातेला लाल रंगाचे फूल किंवा गुलाब ही दुर्गा माताला आवडते। व सरस्वती, देवी सरस्वती आहे, देवी सरस्वतीला पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे फूल व कमळ हे देवी सरस्वतीला आवडते। व त्यानंतर मारुती म्हणजे हनुमान, त्याला आपण शनिदेव म्हणतो, शनिदेव किंवा मारुती हनुमानला आपण रुईची फुले किंवा रुईची पाने हे हनुमान किंवा मारुतींना आवडतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।